नमस्कार. स्वयंपाकघरातील खजिना या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत. तर आपल्याला स्वयंपाकघरात खूप सारी फळे भाज्या असतात, पण त्याचा नेमका कसा वापर करावा हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर आज आपण अशाच एका नेहमी आपल्या घरात अवेलेबल असणाऱ्या फळाबद्दल माहिती घेणार आहोत. कोणतं आहे ते फळ तर बघूया नंतर पुढे. त्याचा वापर कसा करावा, त्याच्यापासून आपल्याला काय फायदे आहेत, ते आपल्याला किती उपयोगी आहे हे आज आपण बघणार आहोत. तर घेऊया अशाच आपल्या घरात नेहमी अवेलेबल असणाऱ्या लिंबाविषयी माहिती घेऊया. तर तुम्हाला माहीतच असेल तर लिंबू हे आपल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी किती महत्त्वाचं आहे. पण त्यासाठी करायचं काय आहे, त्यासाठी लिंबाचा रस आहे ना, तो कोमट पाण्यातून मिसळून घ्यायचा आहे आणि तो प्यायचा आहे. तो पिला की आपल्या चेहऱ्यावरती छान अशी कांती येते. किंवा पिण्याच्या ऐवजी जर तुम्ही या पाण्याने जर चेहरा धुतला तर आपली त्वचेची कांती आहे ना, ती खूप सुधारते आणि आपल्या त्वचेवरील ज्या सुरकुत्या वगैरे आहेत ना, त्यासुद्धा जातात आणि वृक्षपणासुद्धा निघून जातो. तर हळूहळू दिवसांनी याचे आपल्याला इफेक्ट्स जाणवायला होतील. आणि कधी रस काढल्यावर लिंबाचं वरची साल असते ना, ती फेकून द्यायची नाही, तर ती चेहऱ्यावर दोन्ही हाताने अशी नाजूकपणे घासायची. असं केले ना की चेहऱ्यावरच्या रक्तवाहिन्या आहेत ना, त्या छान अशा मोकळ्या होतात. तसंच लिंबाच्या सालीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे आपल्या चेहऱ्यावरची ज्या फुटकुळ्या मुरुम असतात त्याच्यापासून आपल्याला बचाव करता येतो. यामुळे या सालीचा सुद्धा खूप उपयोग आहे. नंतर आपले गुडघे असतील, कोपर असतील, ते खूप काळवंडले असतील तर थोडासा मध लावून लिंबाच्या सालीने त्या भागावर मसाज करायचा, म्हणजे तो काळेपणा आहे, काळवंडलेपणा आहे, तो सुद्धा निघून जातो. नंतर लिंबाची साल घ्यायची, पायाची हाताची नखे साफ करायची, ती स्वच्छ होतात आणि त्यांना चकाकी सुद्धा येते. तर अशाच प्रकारे अजून आपण वेगवेगळे फायदे बघणार आहोत. तर फ्रीजमध्ये आपल्या जर काहीतरी आपण वस्तू ठेवत असतो, मग त्याचा कधी कधी वास येत असतो. तर त्यामुळे काय करायचं, तर आपल्या ह्या ज्या लिंबाच्या साली शिल्लक राहिलेल्या असतात ना, त्या आपण फ्रीजमध्ये एका साईडला ठेवून द्यायच्या. त्यामुळे काय होतं, आपल्या फ्रीजमध्ये असा कधी एकदम फ्रीज उघडला तर त्याचा आपल्याला वास किंवा दुर्गंध असेल तो येणार नाही. नंतर शेगडीवर आपले जर चिकट तेलकट भाजीचे डाग असू द्या किंवा चहाचे डाग असू द्या, ते त्याच्यावरती उडलेले असतात. तर त्यासाठी काय करायचं, शेगडीवरची जे चिकट तेलकट डाग आहेत तिथे आपण लिंबाची साल अशी घासून काढायची, व्यवस्थित अगदी छान क्लीन होतं. लिंबाच्या सालीचा किस हा लेमन झेस्ट म्हणून सुद्धा ओळखला जातो किंवा सॅलड अनेक पदार्थांमध्ये आपण त्याची चव वाढवण्यासाठी याचा आपण वापर करू शकतो. तसंच लिंबाची साल आपण वाळवून त्याची छान पावडर करायची मिक्सरमध्ये आणि ती आपण जो फेस पॅक किंवा काय मुलतानी माती वगैरे चेहऱ्याला लावतो ना, त्याच्यामध्ये मिक्स करून लावली ना, तर एकदम चेहरा असा छान उजळतो. तर असे हे खूप सारे आपल्याला लिंबाचे फायदे होतात. तर आपण कधी असा विचार करत नाही, आपल्या घरामध्ये एवढं सारं लिंबू असतं, त्याच्या सालीसुद्धा आपण फेकून देतो. तर या सालीचा इतका सारा खूप फायदा होतो ना, तर अशा प्रकारे तुम्ही नक्की त्या साली फेकून देऊ नका. फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा लगेच जर तुम्ही एखादा लिंबाचा रस केला किंवा सकाळी तुम्ही लिंबू पिलं तर त्या साली फेकून न देता लगेच आपल्या त्याच्यावरती मध चोळायचा किंवा थोडी साखर ठेवायची, चेहऱ्यावरती स्क्रब करायचं, हलक्या हाताने अगदी करायचं. अगदी लगेच आपल्याला चेहऱ्यावरच्या आपल्या सुरकुत्या नाहीशा होतील. नंतर त्याच्यावरचा वृक्षपणा आहे, काळवंडलेपणा आहे, तो सुद्धा निघून जाईल. म्हणजे रोजच्या रोज जरी असं केलं थोड्या वेळासाठी तरीही आपल्याला याचे परिणाम लगेच आपल्याला जाणवतात. तर अशी आज आपण बघितली आहे खूप सारी माहिती लिंबाविषयी. तर असंच आपण आता नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एका फळाविषयी किंवा माहितीविषयी माहिती घेणार आहोत. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या स्वयंपाकघरातील खजिना या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नंतर अशाच एका नवीन व्हेजिटेबलबद्दल किंवा फ्रूट्सबद्दल माहिती घेऊन. बाय तोपर्यंत.